26 तारखेला रात्री आम्ही अंतरवल्ला पोहोचतोय. 27 तारखेला मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्यासोबत आम्ही मुंबईकडे करणार आहे. नांदेड जिल्हा हा पूर्वीपासूनच चळवळीचा जिल्हा राहिलेला आहे, म्हणून नांदेड जिल्ह्याची तयारी अतिशय जोमाने मागील 1 ते 2 महिन्यापासून तयारी चालू आहे. नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात मराठा सेवकांची उपस्थिती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि मराठा समाजाच्या मराठा सेवकांनी त्या ठिकाणी आपल्या समाजाला आग्रहाचं निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे. परंतु समाज अगोदरच एवढा कंबर कसून होता की जोपर्यंत मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश होणार नाही तोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील जर माघार येत नसतील तर एक समाज म्हणून मनोजदादा जरांगे पाटलांच्या पाठीशी ठाम उभं राहणं माझं कर्तव्य आहे हे समजून समाजाने गावागावात तयारी केली आणि गावागावातून या 16 तालुक्यातून नांदेड जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज 26 तारखेला अंतरवालीकडे कशी व्यवस्था केलेली आहे? कसं प्रत्येक गावागावामध्ये गाव पातळीवर आमच्या समाज बांधवांनी व्यवस्था केलेली आहे स्वतःच्या जाण्याची. कोणी आयसर केलाय, कोणी ट्रॅक्टर केलाय, कोणी ट्रक केलाय, कोणी छोटा हत्ती, कोणी छोटा टेम्पो, मिनी ट्रक, 4 व्हीलर, जे गाडी आपल्याकडे उपलब्ध आहे गावामध्ये ती गाडी घेऊन मराठी सगळे लाखोच्या संख्येने मुंबईकडे जाणार आहे. आणि जाते वेळेस एवढी व्यवस्था मराठ्यांनी केली, पिण्याचं पाणी वेगळं, आंघोळीचं पाणी वेगळं, गाडीमध्ये टाकी पाणी लागू नये गाडीमध्ये म्हणून वरून छेद तयार केलंय. अनेक ठिकाणी अनेक तयाऱ्या झाल्यात. मोबाईलच्या चार्जिंगसाठी बऱ्याच गाड्यांमध्ये इन्व्हर्टर सुद्धा बसवण्यात आलेले आहेत. याचा अर्थ मराठा समाजाने आता चंग बांधलाय की जोपर्यंत मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गामध्ये होणार नाही तोपर्यंत आता आम्ही मुंबई सोडायची नाही. मुंबईमध्ये एंट्री होईल काय? सरकार एंट्री करू देईल का तुम्हाला? आम्ही काय चुकीचं करतो दादा? आम्ही आमचं हक्काचं आरक्षण मागण्यासाठी आम्ही तुमच्या दरबारी न्याय मागायला येतो. जर मराठा समाजाला लोकशाहीच्या किंवा संविधानाच्या कायद्याच्या चौकटीपासून आंदोलन करण्याचा अधिकार नसेल तर तसं सरकारने दाखवून द्यावं, तसं सरकारने सांगावं की मराठ्यांना अधिकार नाही, या राज्यामध्ये देशामध्ये लोकशाही जिवंत नाही. आम्ही सरकार दरबारी न्याय मागायला चाललो, आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घ्यायला चाललो आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्येच चाललो. काय अपेक्षा आहेत आणि ही शेवटची लढाई ठरेल अशी आहे? मराठा समाजाने आत्तापर्यंत कायद्याच्या चौकटीत राहून संविधानाला सर्वमान्य मानून आरक्षणाच्या लढाईमध्ये आपला सिंहाचा वाटा दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षण मागतोय. सरकार या लोकशाहीचे राजे आहेत म्हणून त्यांना विनंती आहे. या राज्यातली जनता होरपळते. या राज्यातला सर्वात मोठा समूह म्हणजे मराठा समाज. आज गळ्याला आपण हात लावून मराठा समाजाचे लेकरं आत्महत्या करतायत. अजून किती बलिदान तुम्ही घेणार आहे? अजून किती बळी आमच्या लेकरांचे तुम्ही घेणार आहे? हा सवाल मराठ्यांचा आहे. म्हणून आमची विनंती, जरांगे पाटलांनी तुम्हाला मुंबईला येण्याच्या अगोदर 288 आमदारांना अंतरवाली सराटीमध्ये बोलावून विनंती केली होती की आम्हाला मुंबईला यायचा शौक नाही, परंतु तुम्ही आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला देऊन टाका, आम्ही आजही तयार आहे. परंतु सरकारने ती वेळ आणलीच तर आता मराठी माघार घेणार नाही. काल मनोजदादांनी सांगितलं की मुंबईमध्ये सरकार दंगल होण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला काय वाटतं? सरकारचे डाव कितीही जरी डाव खेळले तरी ते सरकारचे डाव उधळून लावण्याची ताकद या मराठ्यांमध्ये आहे. म्हणून सरकारने जर डावपेच करून दंगली लावण्याचा किंवा रॅलीमध्ये काहीतरी अपरिहार्य घडवण्याचा प्रयत्न केला तर आमच्या गावागावातली मराठा सेवकांची फौज तयार आहे. रॅलीमध्ये कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता मराठा सेवकांनी घेणार आहेत. जर एकदा कदाचित कुठं अनुचित प्रकार घडताना कळाला मराठा सेवकांनी तात्काळ ते पोलिसांच्या स्वाधीन करावा आणि शासनाला दाखवून द्यावं आम्ही मराठे शांत आहोत, आम्ही मराठी सुसंस्कृत आहोत, परंतु आमच्या रॅलीमध्ये गालबोट लावण्याचं काम हा नराधम करतोय. यांना कायद्याने कडक शासन करा. मराठा बांधवांना काय आव्हान असेल? समावेश व्हावा ही प्रमुख मागणी आहे. तसं जर नाही झालं तर पुढचं काय? आम्हाला दुसरं आरक्षण पाहिजेच नाही. का होणार नाही दादा? आमच्या जर 58 लाख नोंदी कायद्याने सापडल्या तर आमचा हक्क ओबीसी मध्ये आहे ना. आज 8,27,25,000 सर्टिफिकेट तुम्ही इश्यू केलेत ना, शासनाने इश्यू केलेत. मग मला सांगा जर पहिलंच सर्टिफिकेट इश्यू झालं नसतं ना, जर आमचा हक्क ओरिजिनल कुणबी नोंद म्हणून आहे किंवा ओबीसी मध्ये आहे तर तुम्ही त्याला डावलताय कसं? हा माझा सवाल आहे. मतांचं राजकारणाचं तुमच्या सत्तेचं राजकारण या ठिकाणी करू नका. आम्हाला हे म्हणायचं की गोरगरीब मराठ्याला तुम्ही न्याय द्या आणि केव्हा तरी द्या. 40 वर्ष होऊन गेले. आज 40 वर्षानंतर सुद्धा जर तुम्ही आम्हाला न्याय देत नसाल तर लोकशाहीचे राजे तुम्ही कसे? हा सवाल मराठा समाजाचा आहे. सर, तामिळनाडूमध्ये 69% आरक्षणाची मर्यादा वाढवली आणि वाढवून ओबीसीमध्ये वगैरे किंवा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवून तो कायदेशीर. सर 94ला ज्या पद्धतीनं तामिळनाडू सरकारने 68% आपली मर्यादा वाढवून ज्या पद्धतीनं वरचं आरक्षण घेतलं कायद्याच्या संविधानाच्या चौकटीत न टिकणार, त्या तामिळनाडू सरकारची केस अजूनही कोर्टामध्ये प्रलंबित आहे. ज्या पद्धतीनं राज्य सरकारने
2014ला काँग्रेसच्या काळामध्ये मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं. 2018ला बीजेपी सरकारने 13% आरक्षण दिलं. मग ते कायद्यानं का टिकलं नाही हा आमचा सवाल आहे. तामिळनाडूच्या सरकारचं ज्या पद्धतीनं आरक्षण आज कोर्टामध्ये पेंडिंग ठेवून टिकतंय, त्या पद्धतीनं जर राज्य सरकारने आमचं सुद्धा आरक्षण कोर्टामध्ये पेंडिंग ठेवलं असतं तर आतापर्यंत आमच्या लाखो लोकांचं, लाखो विद्यार्थ्यांचं भलं झालं असतं. परंतु आम्हाला याची शाश्वती आहे, जोपर्यंत तुमचं सरकार आहे तोपर्यंत मराठ्यांचं आरक्षण आहे. म्हणून आमचा 52%च्या वरच्या आरक्षणाला विरोध आहे आणि आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसी मध्ये आहे ना दादा. आमच्या हक्काच्या कुणबी नोंदीत आम्ही